मी नवीन नाही पक्षामध्ये, 50 वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत. तुम्ही किती वर्ष होतात मला माहिती नाही. दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना. आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः. मी काल पण ते सांगितलं होतं, माझं उद्धवजींना आव्हान आहे. हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धवजींना माझं आव्हान आहे, आपण बोलावं. नाही तर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल. बोला. भाई, त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला आहे. 1993 साली तुमच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची नार्को टेस्ट करा असं ती म्हणतात. वैयक्तिकरित्या आरोप. हो, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला. स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला. आणि त्यावेळेस मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो त्या कॉटमध्ये गुम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मी आता दावा टाकेन. आरोप केले तुमच्यासोबतच. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन, 100% टाकेन. आता बोला. तुमच्यावरती आरोप केले, योगेश दादांवरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालवण्या. बार नव्हता, हे खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करायचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं. आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्यावर अग्रिमेंट नव्हती, ते अग्रिमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाही आहे. आणि असाल तर सांगा. तेव्हा हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला दाखवीन मी आता. सर, त्यांनी अब्रू नुकसानीचा तुमचा दावा करणार आहेत ते, आणि त्याची जे पैसे आहेत त्याच्यावर पूरग्रस्तांना. मी बोललो त्याच्यावरती. आपण आता बोललो वाटलं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला पटत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला उचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोडं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी CBI चौकशी मागेन या सगळ्या घटनेची. आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला. कारण मी होतो तिथं कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तुला दिसत कसं आहे बाबा? तुला दिसणार नाही आता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.